हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज आहे 4 एप्रिल आणि आपल्या एकविरा माऊलीची पालखी सोहळा आहे। आणि तुम्हाला तर माहिती असेल, एकविरा आईचा पालखी सोहळा म्हणजे खूप थाटा माटात आणि जल्लोषात साजरी केला जातो। आणि आज आपण आता पोहोचलो जस्ट लोणावळा मध्ये, तुम्ही बघू शकता। लोणावळा मध्ये ब्लॉग स्टार्ट करतोय कारण की लेट निघलो मी आणि खूप इच्छा होती, कधीपासून यायची इच्छा होती आई माऊलीच्या पालखीला सोहळ्यासाठी। पण आज तो योगायोग आलेला आहे आणि खूप एक्साइटेड आहे आईची पालखी सोहळ्याला जाण्यासाठी। थोड्याच वेळात आपण जाणार आहोत आणि शूट करणार आहोत काय काय। तर चला वेळ न वाया घालवता आपण जाऊया आता आई माऊलीच्या पालखी सोहळ्याला। भेटूया आता पुढे। आईज इकडे बघा, पोहोचलोत आता आपण एकविरा माऊलीच्या पायथ्याशी आणि खूप सारी गर्दी आहे आणि आपण जाऊया आता एकविरा माऊलीच्या पायथ्याशी, पाया दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर वरती जाऊ। आईच दर्शन वगैरे घेतला आणि आपटा कोलीवाड्याची मानाची पालखी वरती चालू आहे। तर चला बघूया आता आपण, दाखवतो।
बघू शकता गर्दी एवढी आहे का आम्हाला बघा कसं डोंगरांना जायला लागते. जाम बेकार गर्दी तिकडे बघा. आणि क्लायमेट पण बघ, क्लायमेट पण हार्ड आहे एकदम हार्ड. दमलो. तर चला भेटूया आता पुढे. आई माऊलीची पालखी निघणार.
खालती आलो आम्ही. खूप जल्लोषात फर्स्ट टाइम आलो तुम्ही आणि खूप जल्लोषात मानाची पालखी आज फर्स्ट टाइम बघितला मी आणि खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला. चालायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती आणि आत्ता चालत खालती ये ना. तर आता चाललो मित्राकडे. वशिनीचा माझा मित्र आलेला आहे, त्याची तर जाऊ. आणि कपडे बघा पूर्णपणे माखलोत. तर चला जाऊया आता आणि लवकरच घरी जायचा प्रयत्न करू, कारण की 7 वाजायला आलेत आणि आपल्याला ट्रॅव्हलिंग मोठी आहे. तर चला. इकडे बघा आपल्याला खालती उतरलो जस्ट आणि आईचा भेटत. तर आई कुठून आलात तुम्ही? अलिबाग चिखली. अलिबाग चिखले. तर काय सांगाल आपल्या आज एकविरा माऊलीचा सोहळा चांगल्या थाटामाटात पार पडला, त्याच्याबद्दल काय सांगाल? कसा होता सोहळा आपला एकविराचा? आपले एकविरायचा जाम जोरात साजरा सोहळा होता, पण त्या सोहळ्यात केव्हाच पाऊस 15 वर्ष पडला नाही, पण या वर्षी खूपच पाऊस पडला. आणि तुम्ही इथं पालखी सोहळ्याला किती वर्ष येतात? 15 वर्ष. 15 वर्ष येतात. पण असं कधी घडलं नव्हतं? असं केव्हाच नाही घडला. आणि दरवर्षी ज्या वर्षी तुम्ही येतात दरवर्षी तेव्हा वस्तीला असतात का तुम्ही? 2 दिवस वस्तीला तुमची फॅमिली येते वगैरे इथं सगळं आणि मग तुम्ही वरती गेलतात का नाही? गेलो. दर्शन घेऊन आला? दर्शन कालच झाला माऊलीचा, मस्त काल दर्शन भेटला आम्हाला. आणि ही मानाची पालखी जी आता मानाची पालखी होती आपटा कोलीवाड्याची, कसा होता मानपान म्हणजे कसा सोहळा होता? सोहळा बिला एकदम चांगला होता, आनंदात होता. आणि एक आता मी बघितलं तुम्ही गाणी बोलले होते, तर थोडस एक आईसाठी एक गाणं घ्या. आहे माझी सकाळीचे पारी ग, सकाळीचे पार दुपारी उंगवला ग, दुपारी उंगवला. आई माझी आईचा पुजारी कुठ गेला ग, आईचा पुजारी कुठ गेला. तो आईच्या सेवेला लागला ग, सेवेला लागला. बसली आई चंदने पाटावरी ग, चंदने पाटावरी. गल्याच्या पुतळ्याच्या मला ग, गल्याच्या पुतळ्यांच्या मला. मातेवरती गुलछडीची वेणी ग, गुलछडीची वेणी. हातीवरला हिरवायो चुरा ग, हिरवायो चुरा. कपाली कुंकवाचा टिला ग, कपाली कुंकवाचा टिला. आहे माझी शंकराची राणी ग, शंकराची राणी. गणपती बाल घेतला मांडीवरी ग, बाल घेतला मांडीवर. आरत्या वालिल्या करून आरत्या वालिल्या. आरत्या कोणे देवाला केल्या ग, कोणे देवाला केल्या. आरत्या भवानी आईला केल्या ग, भवानी आईला केल्या. आरत्या मोठे बायाना केल्या ग, आरत्या मोठे बायाना केल्या. आरत्या बाजूबंदीना केल्या ग, बाजूबंदीना केल्या. तिने चांदीचा रुपा या बाया लागल्या अंगडी खेळा, या बाया लागल्या अंगडी खेळा. या बाया खेळताना विटीना दांडू, विटी उराली त्या बरमांडू. बरमांडा सांगती चांदण्या चमती लागल्या, लावा फुलाया सुपली ना चांदीचा रुपा. या बाया लागल्या अंगणी खेळाया, बाया लागल्या अंगणी खेळाया. बाया खेळताना फलीना दांडू, बाया खेळताना चेंडू. चेंडू उराला त्या बरमांडू, चेंडू उराला त्या बरमांडू. बरमांडा सांगती चांदण्या चमती लागल्या, फुलायला फुलायला सुपली ना चांदीचा रुपा. या बाया लागल्या अंगणी खेळा, या बाया लागल्या अंगणी खेळाया. तर गाईज त्या काकूई आई खूप चांगल्या रीतीने गाणं बोलून दाखवला आणि आता निघणार आहोत आता घरी जायला.
आणि इथे बघा आकाश आहे. आकाशचा पण फर्स्ट टाइम होता आणि माझा पण फर्स्ट टाइम होता कारल्याला यायचा, कारण की खूप दिवसापासून इच्छा होती माझी कारल्याला यायची. आणि जाम भारी वाटलं, आईने दर्शन दिला आणि खूप चांगल्या रीतीने दर्शन झाला. तर आकाश तू काय सांगशील म्हणजे या सोहळ्याबद्दल? मला या सोलाव्याबद्दल एवढाच बोलायचं आहे का माझा फर्स्ट टाइम होता आणि मी खूप असा एक्सपिरियन्स घेतलाय बाहेर ठिकाणी, पण इथला मी हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला आणि खूप अनुभवी एक्सपिरियन्स होता. आणि आई माऊलीचा जेव्हा तुम्ही पालखी बघितलीस तेव्हा मनात म्हणजे अंगाला काय काटे माझ्या आलते का? अंगावर 100% काटे आलते का एवढ्या उत्साहाने सगळे भक्त अंगावर आईच्या पालखीसाठी ओढत होते. पण मला एकदम बघून एक्सपिरियन्स आला का पुढच्या वर्षी मी नक्की येईन आणि प्रत्येक वेळी मी येईन एवढी मी बोलायची इच्छा करतो. आणि गाईच भावाचा पण चॅनल आहे आकाश धुमाल, या चॅनलवर पण व्हिडिओ येईल आई पालखी सोहळ्याची, तर नक्की जाऊन बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या नवीन नक्कीच. आणि अशाच व्हिडिओ मी टाकत जाईन. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय.